कोण येईल. एकीकडे असेल दात्रेची वाडी तर एकीकडे असेल मानगाववाडी. या दोन्ही या सामन्यांमध्ये कोण विजयी होईल आणि कोण येईल धोत्रेवाडी संघासमोर सामना खेळण्यासाठी अंतिम लढतीसाठी. येणारे 6 षटक सांगून देतील. चला पंच जरा स्पीडअप करायचंय. अजून एक सामना आहे प्रेक्षकांसाठी सांगून देतोय. कोणी हलायचं नाही. शेवटचा सामना बघेपर्यंत. अगदी भक्ताची वाडी सज्ज झाले. धोत्रेवाडीची खूप सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. आणि धन्यवाद जयरामदादा दरोडा तुमच्याकडून खेळाडूंसाठी जे लिंबू पाणी पुरवलं त्याच्याबद्दल. जाऊया खेळपट्टीवरती चालू होणारा सामना. मानगाववाडी विपक्ष दात्रीची वाडी आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज नितेश. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वेगवान चेंडू हाताळलाय. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडूचा वापर केला गेला. ताकद लावली गेली अण्णा या फलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू निघून गेला. 6 धावांशी 4 धावांसाठी. लॉंगॉनवरती कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. शॉर्ट मिडवरती एक क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याला चकून मात्र हा चौकार गवसलाय शोधलाय या फलंदाजाने. आता मात्र अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता. कमरेच्या वरती उंचीची वाट पाहत होता हा फलंदाज. नक्कीच षटकार खेचला असता परंतु फिंगर रोल केली या चेंडूवरती. बोटा फिरवली गेली आणि मात्र चेंडूला खालतीच ठेवून थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडूला काढण्यात यश आणलंय नितेश या गोलंदाजाने अगदी चांगली कामगिरी करत असताना. आता मात्र समोरचा चेंडू अगदी हल्लावर पद्धतीने हाताळला होता. गती नव्हती या चेंडूवरती परंतु लाईन मात्र पाहावी लागेल पंचांना. आणि पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितला हा अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू फलंदाजाच्या काहीसा अतिरिक्त बाहेर असलेला रडारच्या आणि ते मात्र खराब चेंडूची घोषणा पाहायला मिळाली. पुन्हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आता मात्र पुन्हा फिंगर रोल करत असताना चेंडू पडता क्षणी बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि किती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. एक चौकार पाहिला जर वगळला तर आतापर्यंत चेंडू हाताळले 3 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू काढण्यात यशस्वी झालाय नितेश हा गोलंदाज. आता मात्र पुढचा चेंडू कशा रीतीने. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू ज्या उचलीची वाट पाहती उचली मिळाली. उंचावरती चेंडूला धाडलंय. इथे मात्र दात्रीची वाडीचा खेळाडू कुठलीही चुकी करणार नाही. सहजरित्या झेल मात्र पकडला जातो. त्याच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल अण्णा या फलंदाजाला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षक त्यांची सजवलं गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. कप्तानला सांगलं होतं कर्णधाराला सांगितलंय. आता मात्र मला क्षेत्ररक्षक मात्र लॉंग मिड विकेटवरती पाहिजे कारण मी या अण्णाला अडकवू शकतो. चेंडू मात्र खेचला अटकवण्याचं काम मात्र केलंय नितेश या गोलंदाजाने आणि त्याची पूर्ण साथ मात्र या क्षेत्ररक्षकाकडून मिळाली. अगदी चांगली कामगिरी करत असताना तो देखील खुश आहे. मोठा हार्ड हिटर फलंदाज बाद केलाय. दोघांची भागीदारी चांगली राहिली गोलंदाजारी क्षेत्ररक्षकाची. तशीच मात्र शेवटपर्यंत साथ द्यावी लागते गोलंदाजाला. अगदी 11 जणांचा खेळ आहे. एकटा गोलंदाज किंवा एकटा फलंदाज फक्त विकेट किंवा धावा जोडू शकतो परंतु विकेट जोडण्यासाठी साथ ती लागते ती क्षेत्ररक्षकाची. ती साथ मात्र क्षेत्ररक्षक देत असताना
आता मात्र समोरच्या दिशेने चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला मात्र जेच केलं. झेल जरी सुटला तरी मात्र लगेच चेंडू उचलत असताना लगेच धावबाद करण्यात यश प्राप्त केलंय गोलंदाजाने, नितेश या गोलंदाजाने. आणि माघारी परतेल जो नॉन स्ट्राईकला उभा होता फलंदाज लहू, तो मात्र दुसऱ्या सामन्यात देखील अगदी शून्यावरती बाद होत असताना. देवीदास टू डाऊनच्या भूमिकेत नंतर टू डाऊनच्या भूमिकेत दिसतोय चौथ्या क्रमांकाचा फलंदाज देवीदास मात्र इथे खेळपट्टीवरती आलाय. इथे मात्र आल्या आल्या त्याला मात्र स्ट्राईक मिळणार नाही. स्ट्राईकला असेल फलंदाज जो वन डाऊनला आला होता तो मात्र संदीप, ज्याने एक चेंडू निर्धाव खेळलाय. देवीदास असेल अगदी नॉन स्ट्राईक गेटला आउट झाला होता आणि षटक संपलाय. आता मात्र देवीदास आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती चपराक लागवतोय. तो आवाज मात्र गोलंदाजाच्या कानापर्यंत पोहोचेल, मनाला लागेल असा आवाज मात्र फलीतून निघाला. सुमधुर आवाज आणि धावा मिळाल्या 6. अगदी एवन क्वालिटीचा ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. जिथे व्हॉलेंटियर 3-4 त्या चेंडूला शोधत आहेत, तो चेंडू त्यांना मिळेल का? अगदी मोठा फटका होता. लगेच सेकंड चेंडू पुरवायचे, वेल घ्यायची नाहीये. पंच इशारा करा आम्हाला, तुम्हाला चेंडू पोचू. आणि चेंडू पोचला गेलाय. देवीदास पात्र पहिल्या चेंडूवरती हवी ठरतोय गोलंदाजाच्या विरोधात, अर्जुनच्या विरोधात. आता मात्र चांगला चेंडू पुन्हा होता, फक्त गती कमी केली होती या चेंडूवरती. चेंडू सेफ पद्धतीचा होता आणि इथे मात्र मिसफिल्ड. अगोदरच्या षटकात सांगितलं होतं 7 मात्र पाहिजे क्षेत्ररक्षकांची, ती 7 मात्र आता ह्या गोलंदाज अर्जुनला मिळत नाहीये. अगदी एकच धाव होती, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला गेला असता देवीदास हा फलंदाज. पुन्हा स्ट्राईकला आणलाय आणि मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचंय. आता पुन्हा बॅटची कडा घेतली. इथे मात्र चुकी करणार की काय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज. अगदी इथे मात्र बाद. अगदी गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला संदीप या फलंदाजाने. संदीप देखील माघारी परतेल आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज मंगेश मात्र रवाना होईल. अगदी तिसऱ्या चेंडूवरती धावबाद करण्यात यश आले गोलंदाजाला आणि चौथा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा सज्ज असेल सामना करेल देवीदास, ज्याने 3 चेंडू खेळत असताना 8 धाव्या कुठल्या. आणि इथं आता मात्र चेंडू उडवलाय. आता मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक, पुन्हा साथ देत नाही अर्जुन या गोलंदाजाला. जणू काही रागच काढला जातोय अर्जुन या गोलंदाजावरती. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अर्जुनच्या गोलंदाजीवरती. पुन्हा 2 धावा मिळतील देवीदासला. 2 धावेच्या मदतीने धावफलक 16 या अंकावरती, 15 या अंकावरती. या षटकातील उर्वरित चेंडू असतील 2. आता मात्र अर्जुनला मात्र स्वतःलाच काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. क्षेत्ररक्षणाच्या आशेवरती राहून जमणार नाही. आणि इथे मात्र तसाच काही प्रयत्न झाला. त्रिफला चित्त करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू हाताळला, गडबड दिसून आली. समोर चेंडू ठेवला आणि चेंडूला उडवण्यात यश आले देवीदास या फलंदाजाला. कुठलीही चुकी केली नाही. अगदी समोर आलेल्या
संधीला मात्र स्वीकारलं आणि चेंडू सरळ फ्लॅट षटकाराच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. अगदी तुम्ही पाहू शकता चांगला रिप्लाय दाखवत आहेत आमचे केटीसी लावीचे प्रोप्रायटर. आता माझा पुन्हा समोरचा चेंडू होता परंतु अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू फलंदाजाच्या रडार पासून दूर असलेला चेंडू पंचांनी मात्र सांगितलंय हा मात्र खराब चेंडू आहे. पुन्हा एक चेंडू फेकावा लागेल. अगदी खराब चेंडू वारंवार फेकले जात आहेत. आता मात्र समोरचा चेंडू समालोचन कक्षाच्या उंचावरून जाणारा चेंडू अगदी येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दोन षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोचलाय 28 या अंकावरती. अजूनही उर्वरित 6 चेंडू आहेत. 7 चेंडू मध्ये किती धावा कुठणार आणि अगदी 5व्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज मंगेश मात्र काय रणनीती असेल या मंगेश या फलंदाजाची. स्वतः जबाबदारी स्वीकारेल का हा हार्ड हिटर फलंदाज ज्याने 3 षटकार ठोकले त्याला संधी दिली जाईल मोठ्या फटक्यांसाठी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तुषार हा गोलंदाज. अगदी संदीप या फलंदाजाला रोखण्यासाठी मात्र सरसावलाय. देवीदास या फलंदाजाला पहिला चेंडू तुषार याचा. आता मात्र खोलातला चेंडू काही करू शकला नाही. सरळ चेंडू निघून गेलाय ऑफ स्टंपला मिस करत असताना. चेंडू येतोय तो निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. अगदी सहजरित्या कुठलीही चुकी केली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळाली. तुषारने मात्र मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्याच रीतीने पहिला चेंडू हाताला जातोय. पुन्हा यॉर्कर चेंडू होता त्याच्यावरती प्रहार चढवला गेलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकललाय. तिथे मात्र एकच धाव घेतील कारण मेन इन फॉर्म फलंदाज खेळपट्टीवरती आहे देवीदास ज्याने 3 षटकार लगावले 1 दुहेरी धाव घेतले. 20 धावांवरती खेळतोय. बावीस धावांवरती खेळतोय. आता मात्र यॉर्करचा चेंडू हेलिकॉप्टर फिरवला परंतु भात्यात मात्र चेंडू पुढे आला नाही. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. तुषारच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी 3 चेंडूंपर्यंत झाले. 3 चेंडू फेकत असताना फक्त 1 धाव खर्च केले या गोलंदाजाने. आता मात्र देवीदास समोर कशा रीती प्रहार चढवणार. आता मात्र पुढ्यातला चेंडू याला सोडणार नाही. चेंडू उडून दिलाय. येतोय तो चौथा षटकार देवीदासच्या फळीतून आणि धावसंख्या वैयक्तिक 28 अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवले 35 या अंकावरती. अगदी देवीदास मात्र चांगली कामगिरी साकारत असताना वैयक्तिक 28 धावा ची खेळी. आता मात्र पुन्हा चांगला फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र चांगला चेंडू होता. अतिरिक्त सफल झाला. चेंडू पासून स्वतःला दूर केलं. लेग साइडला चेंडू खेचायचा होता परंतु चेंडू मात्र निघून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. अगदी चेंडूच्या समोर आणायचं असतं स्वतःला. इथे मात्र चेंडू पासून थोडासा दूर झाला शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा यॉर्करचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात गणेश. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल आणि थ्रो बघूनच सांगतोय का दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण आणि तिसरीच्या नादात मध्ये देवीदास इथे माघारी परतेल. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली देवीदासच्या माध्यमातून. वैयक्तिक 30 धावा कुठल्यात. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि 38 ची गरज असेल ते दात्रीच्या वाडी या संघाला.
चला धोत्रेवाडी संघ समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचे. जिथे आपल्याला सामने पाहायला मिळतील तिथे तिथे मात्र वामन दादा सर्वांच्या प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी मात्र थंड्याचा पुरवठा करत असतो. अगदी स्वतःचा फायदा 50% आणि मात्र क्रिकेटरांचा 50% फायदा बघतो. कारण अगदी स्वस्तातले आपल्याला थंड पेय पाहायला मिळतील. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने धन्यवाद. अगदी कामगिरी करतात शरीराला थंड ठेवण्यासाठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज प्रकाश आणि सलामीची जोडी पाहायला मिळते. एकीकडे असेल गणेश तर एकीकडे असेल नितेश. चांगली धावसंख्या कुटायचे. अगदी एक धाव कमी पडली नाहीतर 13-13ची सरासरी कुटावी लागली असते. तरी देखील 13-13ची सरासरी कुटतायत शेवट पहिल्या 2 षटकांमध्ये. तर धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचेल आणि शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज लागेल. परंतु चांगला इरादा असेल या गणेश या फलंदाजाचा आणि नितेश या फलंदाजाचा. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा कुटता येतील तितक्या धावा मात्र कुटण्याचा प्रयत्न करेल संघ दात्रीची वाडी. स्ट्राईकला असेल नितेश. अगदी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेला चांगली कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु आता दुसऱ्या फेरीत चोख कामगिरी केले मानगाववाडी संघाने. अगदी धावसंख्या 37 उभारल्यात 38चा लक्ष ठेवलाय आणि ते मात्र पुन्हा पहिल्याच चेंडूवरती सिंगल धाव घेऊन स्ट्राईकला आणलाय फलंदाज गणेश याला. आणि गणेश मात्र कशा रीतीने कामगिरीच करणार. इथे मात्र गणेशला लॉलीपॉप चेंडू दिलाय. संधी दिले. हा बैल मुझे मार अशी स्थिती मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी माफक धावा आहेत. त्या धाव्यांवरती त्यांचा बचाव करायचे. इथे मात्र फुलटॉस चेंडू देत असताना सहजासहजी मात्र षटकार खेचून आणलाय. अगदी बुद्धातला चेंडू होता. इथे मात्र कुठली धाव घेतली नाही. चेंडू फलीला ब्रश करून अगदी नो मॅन्स झोन मध्ये गेला होता. तिथे मात्र धाव घ्यायची होती परंतु स्वतःवरती विश्वास दाखवलाय गणेश या फलंदाजाने. या पॉवर प्लेचा षटक याच्यामध्ये
जास्तीच्या धावा कुटण्याचा मनसुबा मात्र आखलाय, परंतु इथे मात्र झेल उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. इथे मात्र कुठलीही चुकी होणार नाही आणि माघारी परतावं लागेल गणेश या फलंदाजाला. म्हणून क्रिकेटमध्ये केलेल्या चुकीला कधी माफी नसते. अगदी सिंगलची धाव घेण्यास भाग पाडलं होतं. नितेशने कॉल देखील केला होता, परंतु त्या कॉलला मात्र दाद दिली नाही आणि मात्र स्ट्राईकवरती थांबला आणि आपली विकेट मात्र गमावून बसलाय. आता मात्र समोरचा चेंडू, इथे मात्र चांगला फटका खेचायचा होता, परंतु चेंडूला पाहिलं नाही आणि फक्त बॅट उचलली आणि विकेट गमावून बसलाय सागर हा फलंदाज. आणि हॅट्रिक चेंडू असेल. सलगचे 3 चेंडू, 3 विकेट, 3 चौकार, 3 षटकार ठोकले तर हॅट्रिक हा नाव मात्र दिला जातो. कारण ही ट्रिक वापरली होती कप्तानाने. सलगचे 3 विकेटची कमाई केली गोलंदाजाने. त्यांनी मात्र कर्णधाराने स्वतःची कॅप त्या गोलंदाजाला बहाल केली. तिथून मात्र या 3 चेंडूंना नाव मात्र दिलं गेलं आहे हॅट्रिक. आणि ती हॅट्रिक मात्र इथे हुकली जाते. आल्या आल्या रिव्हर्सचा अटेंड केला, सक्सेसफुल देखील ठरलाय. अक्षय या फलंदाजाच्या माध्यमातून व्हॉलेंटियर पोचवायचे. षटक देखील संपुष्टात आलंय. अगदी धावसंख्या जाऊन पोचले 11 या अंकावरती. 18 चेंडू 38चा पाठलाग करत असताना 6 चेंडू 11 धावा मात्र कुठून काढल्यात आणि आता इथे मात्र 12 चेंडू 27ची गरज असेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा रीती फलंदाजी होईल. त्या दरम्यान परेश या गोलंदाजाला मात्र पाचारण केले गेले. विश्वास टाकला जातोय परेश या गोलंदाजावरती. अगदी विकेटची कमाई करून देईल का समोर असलेला फलंदाज नितेश आणि अक्षय यांच्याकडून मोठे फटके पाहायला मिळतील. जाऊया पहिला चेंडू हातला असताना. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फलीवरती व्यवस्थितरित्या येतोय. मिडल ऑफ द बॅट होतोय आणि चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही आणि धावसंख्या 6 ने वाढेल, जाऊन पोचेल 17 या अंकावरती. परेशच्या विरोधातील हा फटका संघाच्या कर्णधाराच्या जिवारी नक्कीच बसला असेल. कारण अगदी 27 धावसंख्या ठेवल्या होत्या 12 चेंडूमध्ये, परंतु इथे पहिल्या चेंडूवरती 6 धावा मात्र दिल्या. आता मात्र आगला वेगळा फटका. इथे मात्र झाडू शॉट, अगदी झाडू शॉट पाहायला मिळतोय. अगदी गालन झाली फलंदाजाची आणि लेग साइडच्या दिशेने मात्र चेंडूला 4 धाब्यांमध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरलाय. आता मात्र गरज असेल 10 चेंडू आणि 17 धाब्यांची. अगदी महागडा ठरला जातोय. विश्वासाला गालबोट लावत असताना परेश हा गोलंदाज अगदी खराब कामगिरी परेशच्या माध्यमातून पाहायला मिळते.
संघाने आपल्याकडे जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला पात्र ठरेल अशी कामगिरी करणं योग्य, परंतु इथे मात्र एकीकडे फलंदाजी करत असताना त्यांच्या संघाने देखील याचीकडे जबाबदारी दिली. तीच जबाबदारी चोख रीतीने पार पडत असताना तिसऱ्या चेंडूवरती इथे जबाबदारी मात्र पार पाडले गोलंदाज परेश याने. वारंवार रिव्हर्स अटेंड करणारा फलंदाज देखील तुमच्याकडे आहे. ज्यावेळी रिव्हर्स अटेंड करतो ना तेव्हा गोलंदाजीची थोडीशी कुठेतरी घाई होते. ऑफसाईडला जर चेंडू फेकला तर तिकडे देखील धावा येत आहेत आणि लेग साईडला जर चेंडू फेकला तिकडे देखील धावा येतच असतात. असा मात्र गालन होते थोडीशी. असा फलंदाज आहे तुमच्याकडे अक्षय, ज्याने पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेंड पाहायला मिळाला होता. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला रवी हा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. थोडीशी हवेची झुलूक देखील आहे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. जिकडे नॅचरल फटका खेळता येतो फलंदाजाला त्या दिशेहून हवा मात्र त्याच्याकडे धावते. त्याच्या विरोधात फटका खेळण्यासाठी ताकदीची गरज आहे आणि ती ताकद इथे मात्र लावत होता, परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क झाला नाही आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता रवीच्या माध्यमातून झाले. आता मात्र 8 चेंडू 17ची गरज. चांगलं समीकरण आलंय दोन्ही संघांकडे. हा सामना संतुलित आहे. या चेंडूवरती मात्र सामना 40-60च्या उंबरठ्यावरती कुठे जाईल हे सांगता येतील. इथे मात्र अगदी चांगला फटका मंगेश रवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी 7 चेंडू आणि 11ची गरज असेल म्हणजे 60% हा सामना दात्रीची वाडी या संघाकडे झुकवण्यात यश आलंय फलंदाज रवीला. जाऊया 6 चेंडू. अजून एक चेंडू आहे ना, एक चेंडू उर्वरित आहे या षटकातील. 7 चेंडू आणि 11ची गरज असेल. आता मात्र पुनश्च समोरचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी चांगला एफर्ट लगवत असताना इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या काही दूरवरून जाणारा चेंडू मात्र 4 धावा देऊन जाईल आणि इथे मात्र 6 चेंडू 7ची गरज असेल. डीजे मास्टर अगदी लगीन सराईची आठवण करून देत असताना डीजे आकाश चांगलं संगीत त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आजच्या दिवसात.
आणि आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे. खरोखरच चांगलं संगीत. धन्यवाद आकाश. 6 चेंडू 7ची गरज आणि आता स्ट्राईकला असेल मिस्टर 360 अक्षय. कोणत्याही दिशेला फटका खेळण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो मात्र इथे मात्र फसवा चेंडू जाळ्यात अटकवलं गेलंय. कुठलीही चुकी नाही. अगदी उलट्या दिशेने धावत असताना चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. कुठलीही चुकी नाही केली आणि इथे मात्र माघारी परतवला अक्षय या फलंदाजाला आणि कमबॅक करून देतोय संघाला. अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत अशी साथ देऊ द्या डीजे मास्टर. चांगली कामगिरी करत असताना इथे मात्र प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मात्र उत्साहित करत असताना चांगली दोन्ही लहरी प्रस्तुत करतोय. 5 चेंडू 7ची गरज. अगदी पहिल्या चेंडूवरती चांगली कामगिरी केली. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पाहिलं नाही आणि बॅट फिरून मोकळा झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र करून ठेवले. आता मात्र 4 चेंडू 7ची गरज असेल. अगदी विचार करावा लागेल. क्षेत्ररक्षण करत असताना दुसरं षटक हाताळलं परेश या गोलंदाजाने. शेवटच्या आणि पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 10 धावा खाल्ल्या आणि 20 धावा मात्र वैयक्तिक धावा दिल्या गोलंदाज परेशने आणि अडचणीत आणून ठेवले संघाला. आता मात्र गरज आहे 4 चेंडू 7ची. चांगली गोलंदाजी होते संदीप याच्यातून माध्यमातून. आता मात्र फुलटॉस पृथ्वीचा चेंडू. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 3 धावांची गरज असेल. हा चेंडू जर अडवला असता तर नक्कीच एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली असती कारण प्रेशर होतं स्ट्राईक एंडवर असलेल्या फलंदाजावरती. त्याने एक निर्धाव चेंडू खेळला होता तुषार या फलंदाजाने आणि त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडला पाठवण्याचं काम केलं असतं फलंदाज रवीने. परंतु इथे मात्र एक्स्ट्राच्या 3 धावा मात्र खर्च केल्या क्षेत्ररक्षकाने आणि संघ मात्र पुन्हा अडचणीत. आता मात्र समतोल सामना आणण्यासाठी सलगचे 2 चेंडू निर्धाव मात्र फेकावे लागतील तेव्हा मात्र सामना समतोल होईल. आता मात्र पुन्हा बॅटची कडा घेतली. पंचाई कुठली विकेट दिली नव्हती परंतु स्वतः मात्र विकेट सोडतोय. बॅटची कडा घेतली होती. पंचांच्या लक्षात आलं नव्हतं परंतु टमिट झालं का. ओके. आता मात्र खानदान संघाचा विचार डोक्यात आला. जिथे 3 चेंडू 3 धावेची गरज होती तिथे सलगचे 2 निर्धाव चेंडू खेळले आणि 1 चेंडू 3 धावांची गरज असताना तोही चेंडू निर्धाव खेळला आणि खानदान संघ मात्र विजयी झाला होता. तशी स्थिती मात्र इथे आता येऊन ठेपले. अगदी हलवार पद्धतीचा चेंडू. खराब चेंडू फेकला. इथे घुटना टेकला आणि चेंडूला उडवला आणि षटकाराच्या मदतीने सामना मात्र फिनिश केलाय. अगदी चांगला सामना फिनिश केलाय. इथे मात्र धोत्रेवाडी विपक्षात दात्रीची वाडी.